उमेदवारी त्यांचाच असणार, निर्णय त्यांचाच असणार आणि सर्व जे काही काम करणार विकासासाठी कोणासाठी काम करणार, स्वतःसाठीच करणार. मग तुम्ही सांगा, जर समजा त्यावेळेस 1000 किंवा 500 लोक असेल तर तो संख्या आकडा कितीवर जाईल? म्हणजे जो समजा 3 आकड्याचा किंवा 4 आकड्याचा असेल तर तो 5 ते 6 आकड्यापर्यंत जाईल ना, तो आकडा जाईल ना, लाखापर्यंत, हजारापर्यंत, 10,000, 50,000, 1,00,000 जाईल तो आकडा. मग विचार करा, ते लोक जर एकत्र येले, समजा एकत्र आले आणि एकत्रितरित्या जर समजा येऊन त्यांनी जर पुढचा निर्णय घेतो म्हटलं, एक राज्य, एक देश पण वेगळा होऊ शकतो. म्हणून त्यांनी ते त्यांच्या डोक्यामध्ये इथे घातलं आणि मग इथून हा वेगळा झाला आणि मग त्यांनी खऱ्या अर्थाने मुस्लिमांसाठी चळवळी किंवा मुस्लिमांसाठी काम करायला सुरुवात केलेली होती. दिसतं ना आपल्याला मग पुढे एक 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 पाऊल. आणि मग 6 नंतर खऱ्या अर्थाने इथे जिना यांनी काम करायला सुरुवात केली, मोहम्मद अली जिना. बरोबर आहे, नेतृत्व त्यांनी स्वीकारलं. इथे नाही स्वीकारलं, कारण इथे जर स्वीकारलं असतं तर काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं. बरोबर आहे, तर त्यांनी इनडायरेक्टली पाठिंबा होता, ते बघत होता की यांचं नेतृत्व कोण करते, कोण असं ताकदवार आहे का यांच्याकडे, तर दिसलं नाही त्यांना. मग हळूहळू करत 1913 नंतर मग पुढे कुजबूज सुरुवात झाली आणि ज्या वेळेस 1920 ला आपल्या इलेक्शन भारतामध्ये ज्यावेळेस गॅप पडली, म्हणजेच काय, टिळकांचं निधन झालेलं होतं आणि टिळकांचं निधन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मग आपलं गांधींचं युग सुरुवात होत होती. मग त्यावेळेस जे उग्रवादी होते किंवा जे संघर्षवादी होते, त्याला काय म्हणू शकतो आपण, एकदम जहालवादी, तो नेताच हरपला गेला ना त्यांचा, जे महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व करत होते.